विरुद्ध खेळताना बऱ्याचदा म्हटलं जातं की महाराष्ट्र आणि मुंबई ही खुन्नस नेहमीच असायची. हां, तुमच्या काळी पहिल्या पण ते असायची? ते हो, त्याही काळी असायची. कारण काय की सुरुवातीला महाराष्ट्र टीम फार असायची अशी. हं. देवधर, हो, मग तिकडं निंबाळकर, नंतर हजारे, हो. रांगणेकर पण खेळले महाराष्ट्रातर्फे. चांगली टीम असायची. बरोबर. सोनी वगैरे चांगली. तर तेव्हा महाराष्ट्र म्हणजे एक चांगल्यापैकी टीम समजली जायची. हं, हं. आणि मुंबईचे चांगले असायचे, विजय मर्चंट हो, वगैरे. हो. फार चांगली त्यांची ते. तेव्हा आता असं आहे की अ, क जवळच आहे बॉम्बे, अंतर पुणे, तर कमी आहे खूप. त्यामुळे चुरस असायची. हां. तर ते असायचं पहिल्यापासूनच एक प्रकारची काय म्हणतात त्याला चुरस. स्लेजिंग वगैरे पण व्हायचं तेव्हा? काय? स्लेजिंग वगैरे पण व्हायचं? अ, व्हायचं की. अच्छा. स्लेजिंग वगैरे व्हायचं. ते आम्ही रणजी वगैरे खेळत असताना व्हायचं, स्लेजिंग वगैरे व्हायचं. आणि काय आहे की अ, सुरुवातीला आम्हाला काही कळतच नसायचं. हां, हां. ते आमचं माझं म्हणजे लक्ष खेळावरच असायचं. हो, तर हो. स्लेजिंगला वगैरे काय बरोबर, बरोबर. विशेष महत्त्व दिलं नव्हतं, हां, पण व्हायचं हां. अगदी. तर मजा यायची. बरोबर. मुंबई विरुद्ध खेळताना आणि मग त्यांच्या विरुद्ध चांगलं खेळल्यानंतर बरं वाटायचं.